हॅलो, मेळाव्याला आमचा बिलकुल विरोध नाही, परंतु ज्या वीरांगना राणी दुर्गावती महिला समीकरण नावाने सुरू केलेलं आहे, राणी दुर्गावती महान योद्धा होती आम्हाला मान्यच आहे, परंतु राणी दुर्गावतीचा जन्मतारीख नाही 5 ऑक्टोबर आहे आणि मृत्यू दिवस पण 26 जून आहे. राणी दुर्गावतीचा काही संबंध नाही आणि त्या कार्यक्रमात जर आम्हाला आदिवासी जागतिक आदिवासी दिवसाचा उल्लेख केला असता आम्हाला आनंद झाला असता. आमचं म्हणणंच होतं ना, परंतु जागतिक आदिवासी दिवसाचा कुठेही उल्लेख न करताना केवळ योजना लादण्यासाठी म्हणून याचा वापर करणं, याला आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्या या राज्यातल्या महिलांनी म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींनी ज्या सरकारला सत्तेत बसवलं, उद्या रक्षाबंधन आहे साहेब, रक्षाबंधनात सुद्धा आठवण आमच्या मंत्री महोदयांना नसावं किंवा सरकारला नसावं, किती मोठं दुर्दैव आहे. त्यातल्या त्यात 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस आहे. त्या महात्मा गांधींनी आपले पंडित जवाहरलाल नेहरू जी असतील किंवा इतर जे काही नेते होते त्या काळचे 1942ला क्विट इंडिया किंवा भारत छोडो आंदोलन सुरुवात केलं आणि त्याच्यामुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या क्रांती दिनाची सुद्धा आठवण आमच्या नेत्यांना नसावं, हे मोठं दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट काही आमच्या राज्यातलं देशातलंच नाही आहे आदिवासी दिवस. हा आदिवासी दिवस जागतिक स्तरावर युरोने डिक्लेअर केलेला दिवस आहे आणि अशा प्रकारच्या या महान दिवसाचं औचित्य साधून योजना सुरू केली आमचं काही म्हणणंच नाही आहे. आमचं चांगलं गोष्ट आहे, परंतु दिवस तो निवडला, तो दिवसाचा इथं उल्लेख करू नये हे आमचं दुर्दैव आहे. त्याचा आमचा विरोध आहे. मित्रांनो, आमचं होईल, नक्कीच होईल. आम्ही बघू, आता विचार करू रात्री काय करायचं. प्रश्न असा पडतो का आम्ही तर आमच्या नेत्यांचा निषेध करू पहिल्यांदा, कारण त्यांनी आदिवासी दिवसाचा औचित्य साधून कार्यक्रम करतायत, पण आदिवासी दिनाचा उल्लेख नसावा. हे बघा आमच्या पत्रिका सगळीकडे आहे, पत्रिकेमध्ये उल्लेख नाही साहेब. आता कार्यक्रम पत्रिका आलेली आहे, आपल्याला पासपोर्ट प्लीज बघू घ्या, त्यात आदिवासी दिनाचा उल्लेखच नाही आहे. ठीक आहे, कार्यक्रम स्थळाच्या परिसरामध्ये जाऊन सुद्धा निषेध नक्कीच आम्ही नक्कीच निषेध नोंदवणार. आमचा अपमान आहे साहेब आदिवासींचा, आमचा केवळ जगातल्या आदिवासींचा अपमान आहे. साहेबच आदिवासींचा प्रतिनिधित्व करत आहेत, बरोबर, आणि ही घटना आता समोर येत आहे. त्यासाठी चुकीच्या हातामध्ये नेतृत्व केलं की काय? आमचं तुम्ही जे म्हणत आहे की तुमच्या म्हणण्याला माझ्या याच्याकडे दुजोर आहे की आजपर्यंत आमचा जो अनुभव आलेला आहे, आदिवासी विकास मंत्री म्हणून असताना, आदिवासी समाजाचा माणूस असताना, ज्या प्रकारे त्यांनी वेळोवेळी आम्हाला वेगवेगळ्या तारखा दिल्या, त्या तारखाप्रमाणे आजपर्यंत त्यांनी कुठलीही काम केलं नाही आदिवासी विकास मंत्री. आणि आम्हाला असं वाटतं की आदिवासी विकास मंत्र्यांनी खरं जो उद्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात त्यांनी परवानगी द्यायला नको. आमच्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की कुठेतरी वेगळ्या संघटना आहेत, काही वेगळ्या संघटना आहेत, त्या आदिवासीला हिंदू म्हणणारे किंवा आदिवासी नाही म्हणणारे असे ज्या काही संघटना आहेत, त्या संघटनेला कुठेतरी दडपण त्यांच्यावर असल्यामुळे असं म्हणा की आजपर्यंत त्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारच्या न्याय, नागपूरचं साधारण उदाहरण घ्यायला गेलो तर आमचं संग्रहालय 4 वेळा तारखा दिला, त्यांचं अजूनही उद्घाटन झालं नाही. म्हणजे आदिवासी मंत्री हा सक्षम आहे की नाही असा आम्हाला प्रश्न निर्माण झाले. हे जे निमंत्रण पत्रिका काय माझ्या हाती रात्री 8 वाजता आहे, त्याच्यामध्ये रात्री 8 वाजता पाठवलं नाही, रिप्लाय नाही आला. तुम्ही कशा प्रकारे निषेध करणार हे सांगा. आम्ही अगोदर इथे जे काही उद्या सकाळी त्यांचे लोक आलेले आहेत, तिथे मंत्रीगण किंवा आयुक्त वगैरे, त्यांच्या सायंकाळी उद्या सकाळी भेट देऊन आम्ही तो निषेध तिथे करणार आहोत त्यांच्यासमोर. ऑलरेडी आपले पत्र निषेधाचे त्यांच्याकडे गेलेले आहे, ऑलरेडी गेलेले आहे सगळीकडे. परंतु उद्या पुन्हा प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही आमचं त्यांना निषेध नोंदवणार आहोत. आम्हाला हे माहीत आहे की पोलीस फोर्स उद्या फार मोठ्या प्रमाणात तिथे राहील. आमची काय सुरू देणार नाही ते, आम्हाला अरेस्ट सुद्धा करायला देऊ द्या, पण आम्ही उद्या तिथे आमच्या प्रयत्नाने, आमच्या परीने कसा निषेध करायचा हे आपल्याला करू आणि तो निषेध आम्ही नक्की. बरं, एकच सांगा की याचा मात्र का करा, आदिवासी दिवस साजरा करण्याचा
याचं धोरण सरकार सांगू शकत. आम्हाला असं वाटतं की आदिवासीचा विकास होऊ नये, आदिवासी विकास येऊ नये, आदिवासी संस्कृती कोणी करू नये, आदिवासी संस्कृती म्हणून वागू नये, आदिवासी संस्कृती कसा लोप करता येईल याच्यामध्ये ते षडयंत्र असू शकते. कारण आम्ही म्हणतो ना आमची संस्कृती वेगळी आहे. मागच्या वर्षी जो साजरा झाला कार्यक्रम त्याच्यामध्ये पत्रिका निमंत्रण पत्रिका छापली होती, त्याच्यामध्ये होता का उल्लेख? हा होतं ना. आपल्याला यावर मी स्वतः तिथे चीफ गेस्ट म्हणून होतो. हा कार्यक्रम होण्याच्या पूर्वी तुमची बैठक वगैरे झाली कुठली? मागच्या वर्षी बैठका झाल्या होत्या. यावर्षी काहीच नाही. यावर्षी बैठका झाल्या. काल रात्री जेव्हा माझ्या हातामध्ये जे पत्रक आलं त्याच्यानंतर मला फोन आला तर मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आदिवासीची अस्मिता नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे आणि म्हणून मी काही येणार नाही. आणि काही आदिवासी संघटना तिथे गेल्या होत्या, त्यांनी स्पष्ट विरोध केला तिथे. आणि आज दुपारी 2 वाजता सुद्धा एटीसी ऑफिसला त्यांनी ही बैठक लावली होती. आता किती संघटना मी गेलो नाही का, मी डायरेक्टली सांगितलं का मी येणार नाही. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉय फेडरेशन काही संघटनेचा त्याला आमचा विरोध आहे, आम्ही निषेध करतो आणि आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. एटीसी मॅनेजरसोबत स्वतः मी बोललो आहे, डीसी साहेबांसोबत बोललो आहे, अनेक लोकांसोबत यावर चर्चा केली. या प्रकारामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये आदिवासी समाज स्पष्टपणे भाजपचा विरोध करणार. समाजाने विरोध करावा ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्या प्रकारचा प्रचार केला. त्या प्रकारचा आम्ही नक्की प्रचार करू आणि त्यांना दाखवून देऊ आम्ही की आदिवासीची तुम्ही अस्मिता कशी धुळीत मिळवत आहे आणि म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही काम करत आहोत.